एमकेच्या घरी चाललेलो आहे आपण. तुम्ही म्हणताल भाऊ करून दाखवल्या, जे केलं जबरदस्त केलं. 2025 मध्ये आपलाच राड आहे. असा एक पण दिवस जाणार नाही की त्या दिवशी ब्लॉग येणार नाही. तुमच्या भावाचं स्ट्रगल इतके दिवस तुम्ही बघितलेलं आहे. आता इथून पुढं तुमच्या भावाची प्रगती पण बघा. लोक आजकाल गाजर द्यायला लागले ना, गाजर देत आहे, घेऊन या, आमचा भाऊ हाय खायला. एमकेच्या घरची बल्ब काढले तर बघा, आधी इकडे लावतोय. पब्लिक रिएक्शन बघा. सो जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. भरपूर दिवसानंतर तुम्हाला थोबाड दाखवते बिकॉज ऑफ आपला जरा बिझनेस जरा जास्त ट्रेंडिंगला आहे सध्या. विघ्नार्थ डेकोरेटर्स भरपूर ट्रेंडिंगला आहे. नो नजर बाय द वे, नो नजर. त्यामुळं काय व्लॉगला वेळच भेटत नव्हता मला. पण आज आपण पर्सनली खास व्लॉग काढतोय. सीन असा आहे, आता आपण हडपसर मध्ये आणि असं कुठं फिराय नाही, कामानिमित्तच आपण चाललेलो आहे एमकेच्या घरी. तिच्या घरी चाललेलो आहे. काय विषय, ओ बाबा काय करतोय, पुढं माग ते यायचा कार हल्ला, पुढे जाते माग जाते, पुढे जाते माग जाते. तर सीन असं आहे, आता हडपसर मध्ये आणि एमकेच्या घरी चाललेलो आहे आपण बिकॉज ऑफ आज एमकेच्या भावाचं लग्न आहे. तिने काल फोन केलता आपल्याला की भाऊ एवढं भारी करतो तू, आपल्या पण घरी कर ना काहीतरी एक नंबर. सो डोक्यात काय तर प्लॅन केला आणि निघालेला आहे एमकेच्या घरी डेकोर संदर्भात. सो कसं काय व्लॉग होतंय, काय करतोय, कोण कोण आहे तिथं, नक्की काय होतंय, स्टे ट्यून बघत राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. आणि बाय द वे एवढी मेहनत कशासाठी चाललेली हे तुम्हाला थोड्याच दिवसात कळेलच. भरपूर लोक म्हणत होते भाऊ लय शांत बसलाय, भाऊ जरा गारठलाय नाही का वगैरे वगैरे, काय सोडून दिलंय का काय नुसती हवा केली, 365 डेज चॅलेंज केलं, दुनियादारी केली आणि आता लक्ष देत नाही. पण हे जेवढं दुर्लक्ष झालं त्या अख्ख्याची भरपाई येत्या 10-15 दिवसात होणार आहे. तुम्ही पण म्हणताल भाऊ वेळ घेतला पण क्वालिटी करून टाकलं. त्यामुळं मी म्हणतोय तुम्ही बघत राहा. तुमचा भाऊ असा दणका देणार आहे ना, आता मोठा दणका देणार आहे, म्हणजे भागात टॉप विषय डायरेक्ट. तुम्ही म्हणताल भाऊ करून दाखवल्या, जे केलं जबरदस्त केलं. 2025 मध्ये आपलाच राड आहे. त्यामुळं स्किप करू नका, फक्त एवढंच तुमच्या भावाला सपोर्ट करत राहा. नाहीतर तुम्ही म्हणताल काय भाऊ ब्लॉग टाकत नाही, काय नाही, डेली ब्लॉगचे एवढे आम्ही दिवाने, तू ब्लॉग टाकत नाही का, तुला सपोर्ट करू. तर इथून पुढं 2025 मध्ये असा एक पण दिवस जाणार नाही की त्या दिवशी ब्लॉग येणार नाही. कारण एवढं सेट केलेलं आहे ना, अख्खा नोव्हेंबर-डिसेंबर महिना येऊ दिले ना त्या गोष्टीसाठी, आणि फायनली ती गोष्ट आपली येते. तुम्ही अजिबात स्किप करू नका. तुमच्या भावाचं स्ट्रगल इतके दिवस तुम्ही बघितलेलं आहे. आता इथून पुढं तुमच्या भावाची प्रगती पण बघा. आणि मेन म्हणजे सगळ्यात अगोदर एकच गोष्ट सांगतो तुम्हाला की तुमच्या कष्टावर विश्वास ठेवा, फक्त मेहनतीवर विश्वास ठेवा. ह्याच्या त्याच्या फुगीरीवर, ह्याच्या त्याच्या भरोशावर अजिबात विश्वास ठेवू नका की स्वाम्या गोम्या मला मदत करेल, स्वाम्या गोम्या मला आणून देईल, हे करल ते करल आणि मग माझी कामं होत्याल. असं करूच नका. जीवा भावाचा म्हणजे असं वेगळं काही नाही सांगत, आता आलेला अनुभवच तुम्हाला सांगतोय मी की जीवा भावाची माणसं पण कधी दागा देतील सांगता येत नाही. त्यामुळं विश्वास सगळ्यात आधी स्वतःवर ठेवा. लोकांच्या भरोशावर राहू नका की बाबा हे मला हे आणून देईल, मग माझी मदत करल आणि मग मी हे घेईल ते घेईल. नो, कोण कोणासाठी नसतं इथं. सगळी सेल्फिश आहेत ह्या जगात. सगळे फक्त आपला स्वतःचा विचार करत असतात. त्यामुळं ह्याच्या त्याच्या भरोशावर बसू नका. स्वतःची मेहनत स्वतः करा, स्वतः कमवा आणि स्वतः तुमची स्वप्न पूर्ण करा. आता चाललेलो आहे काळे पडायला, डेकोरेशन करतो, काय करतोय काय नाही करतोय स्टेटून बघत राहा. एमके भेटते, काय म्हणते काय नाही भेटते. भरपूर दिवस झाले एमकेला पण नाही भेटलेलो. आज एमकेला भेटणं पण होऊन जाईल. आणि एवढ्या 31ला जरा माऊन आम्ही चांगला प्लॅन केलेला आहे. त्यामुळं तुम्ही बघत राहा, एक नंबर होणार आहे. तुमचा भाऊ परत फॉर्म मध्ये आलेला आहे, असल्या फॉर्म मध्ये आलेला आहे ना की भाऊ तोंडात बोट. चला, हे बघा गर्दी, एवढी गर्दी झालेली आहे इकडं. ऑलवेज गर्दीच असते. जिंदगी गेली इकडून. मी कॉलेजला जायचो, माझी अरे काय करतोय आता ह्यो, कवा होतोय गाडी. मग आता आपण घुसायचंय का त्यात? हा, आपल्याला सवय आहे म्हणा आगीतून उठून पोपट्यात बसायची. चल के वाश्या, मग तू गेलाच कायला पुढं म्हणावं एवढा फोगीर आहेत.
जाऊ दिलं नाही फुगेरे तर आता व्हाय लागलाय आईला वाईटाग आलाय. 2025 मध्ये धमाके बघायचे, धमाके. गाणं बी वाजणार आणि डीजे बी वाजणार, दोन्ही आपल्याच असणार. लावा ताकद. काहीतरी डायलॉग आता 2025 लाजवाब होगा, नजारे ऐसे दिखाएंगे कि तुम देख नहीं पाओगे. चष्मा पहन लो अभी से, चष्मा ले लो नहीं तो 100 रुपये में बेचता है काला चष्मा ले लो. आता ऑलमोस्ट काळे पडायला पोहोचलेलो आहे. आणि बाय द वे आपल्या सोबत कोण आहे बघा, आपल्या सोबत आहे रॅबिट भाऊ. भाऊला का आणलंय माहितीये का? कारण आहे ना, लोक आजकाल गाजर द्यायला लागले आम्हाला. मग ती गाजर आम्ही कुठे खाऊ? रॅबिट भाऊला म्हणलं, भाऊ लोक देतात गाजर, तू एक काम करत जा, आमच्या सोबत चलत जा, लोकांनी दिले गाजर तू खात जा. सो गाईज हे पहा आलेलं आहे, पण MKच्या घरी दिसतंय का? हे आहे MKचं घर, हे आहे MKचं घर. आता मेन म्हणजे गाडी लावायची जागा बघतो पहिले. जो माणूस चहाचा इतका शौकीन आहे ना, दिवसातून 20 वेळा चहा लागतो. 500 रुपये भाऊकडे गरम पाणी. हो भाऊ पाणीपुरीवाला पण पैशावाला दिसता, पैसे चिटकवल्यात भाऊनी. मग तसं जास्त भाऊ जास्तीची अपेक्षा माणसाला कर्जात घालवते. जेवढं भेटतंय त्यात सुखी राहा, समाधानी राहा. भाऊनी ट्रेडिंगला पैसे लावले, एवढे आलते, पण भाऊनी एवढी अपेक्षा केली हातभर. आता एवढं बी नाही राहिलं तर. त्यामुळे तुम्हाला सांगतो भाऊ, अपेक्षा कमी ठेवा आणि स्वतःकडून जास्त ठेवा, लोकांकडून MKचा फोन आलाय. बोल ना. आयला आता कुलूप तोडायचं, तोडू का? लोक हाणते खालचं. मग कोणतरी एक गाडी पुढं वाटव, नाही तर मग चावी सापडत नाही तिला. मग एक काम करतो का, लॉक तोडून टाक आपलं. सो गाईज MKच्या घरची बल्ब काढले तर बघा, आधी इकडे लावतोय. हे करंट नाही वाजता राहते. हा जरा प्रकाश तरी व्यवस्थित पडला पाहिजे. हा आता कसं. हा भाऊ जुगाडी एक नंबर आहे. काय आपल्या हक्काचंच घर आहे म्हणून असलं तसलं चालू आहे. नाही तर क्लायंटच्या घरी आम्हाला अजिबात कशाला हात लावत नाही. कडी जरी उघडा म्हणते ना तरी म्हणतो की सिक्युरिटीसाठी तुमचा एक माणूस आणा, मगच लावा उघडतो, असंच आहे. हा पण हे कसं आपलं घरचंच आहे, घरच आपलं आहे, सॉरी. त्यामुळं चालायचंच. सो चला काहीतरी करतो जुगाड, कसं काय बघत राहा. तो गाईज काम करो नाम करो, वन लाईफ बेबी. काम चालू आहे, थकलोय खूप. काम पूर्ण उरकतो आणि मग तुम्हाला दाखवतो. पब्लिक रिॲक्शन बघा. चालतंय तर रोडचं पब्लिक फोटो व्हिडिओ काढा येते. कला बाकी काय नाही. बाय द वे अजून भरपूर आहे, चालू आहे काम आपलं. सो गाईज दिस टाईप ऑफ आर्ट, हे बघा, हे आम्ही काम केलेलं आहे. हे सगळं आम्ही काम केलेलं आहे. पण विषय असा आहे, वरती पण काम करायचं. MK चावीस घेऊन नाही आलेली. आता MK येते मग काम उरकू आणि मग culti.com.
गाईज रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि निघालेलो आहे मी तर घरी. इतकी घाण भूक लागलेली आहे ना, पहिलं खातो आणि मग पुढचं उरकतो. काय विषय काय नाही, स्टेटन बघत राहा आणि चला थोडस काय तर खाऊया. खायला काय भेटतंय ते पहिलं जाता जाता बघायला लागलं आणि मग जाऊ. तो गाईच अक्षयला थोडं खातो पहिलं आणि मग जातो. लय घाण भूक लागलेले. 7ला आलेलं आहे, जेवण नाही काय नाही. मला जेवावं आणि मग जावं पुढं. तो गाईच गाड्या असं लावून ठेवलेल्या होता. गाडी निघाल का तिकडे वळून नाही लागत. बेकार विषय. चला खाऊन झालेलं आहे, आता जाऊया. एक तर झोप ते इतकी आलेली आहे ना काय सांगू, पण काय करायला लागते हो, कष्टाशिवाय पर्याय नाही. शेट सो गाईज कट टू डायरेक्ट घरी येऊन ब्लॉग कंटिन्यू केलेला आहे. एक तर पायाच्या कामात आहे ना, ब्लॉग शूट करायचं सुचतच नाही आणि मेन म्हणजे सवय मोडल्यामुळं असं कंटिन्यू असं नाही का, सवय मोडली ना त्यामुळं जमाना पण असा विषय. पण ठीक आहे, काही विषय नाही. 3:15 वाजलेले आहेत आणि जस्ट घरी पोचलेले आहे. अँड डन फॉर द डे. आजसाठी एवढंच. ब्लॉग कसा झाला, भरपूर दिवसानंतर झाला, कसा झाला काय झाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब सगळं करून टाका. इथून पुढं डेली ब्लॉग स्टे ट्यून.